श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय 22. बल्लाळ विनायकाची स्थापना. सोमकांताने भृगूस प्रश्न केला, महाराज, नुसत्या मुद्गलाच्या अंगावरून आलेल्या वायूनेच जन्मांध, बहिरा व सर्वांगास क्षते असलेला तो राजपुत्र दिव्यदेही कसा झाला आणि त्याला इतक्या लवकर तपश्चर्येची सिद्धी कशी मिळाली? प्रत्यक्ष मुद्गल ऋषी सहस्र वर्षे तप करीत असूनही त्यांना गजाननाचे दर्शन झाले नाही आणि थोड्याच अवधीत दक्षाला त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. असे दक्षाने पूर्वजन्मी पुण्य तरी कोणते केले होते? बरे, पूर्वजन्मी जर त्याने पुण्य केले होते तर त्याला या जन्मी व्यंग शरीर का प्राप्त झाले? हे त्यांचे प्रश्न ऐकून भृगू म्हणाले, फार चांगले प्रश्न केलेस. मी त्याचे पूर्ववृत्त सांगतो, म्हणजे या तुझ्या संशयाचे निरसन होईल. पूर्वी सिंधू देशामध्ये पल्ली नावाच्या पुरीत कल्याण नामक एक वैश्य राहत असे. तो मोठा दानशूर आणि धार्मिक होता. त्याच्या स्त्रीचे नाव इंदुमती. तीही मोठी दानशूर आणि धार्मिक आणि पतिव्रता होती. त्या दाम्पत्याला योग्य वेळी एक पुत्र झाला. त्या पुत्राचे बल्लाळ असे नाव ठेविले. बल्लाळाला लहानपणीच देवपूजेचा भारी नाद लागला. तो आपल्या वयाच्या मुलांस बरोबर घेऊन गावाबाहेर जाई आणि तिथे दगडाचे देव करून त्यांची पूजा करीत असे. एके दिवशी तो आपल्या सोबत्यांसह गावाबाहेर गेला व नेहमीप्रमाणे एक सुंदर गोटा घेऊन त्याने त्याला गणपतीचे नाव दिले आणि दुर्वा, कोवळी पाने इत्यादिकांनी त्याने सोबत्यांसह त्याची पूजा केली. त्याच्या सोबत्यांपैकी कोणी गणपतीच्या ध्यानात निमग्न झाले, कोणी त्याच्या नामाचा जप करू लागले, काही जण देवापुढे नाचू लागले व काही जण आपल्या मंजूळ स्वराने गजाननाची स्तोत्रे गाऊ लागले. कोणी जवळपास असलेली लाकडे जमा करून त्याचे देऊळ केले, कोणी तेथे मंडप उभा केला. कित्येकांनी देवाची मानसपूजा केली, तर कित्येकांनी रानातील फुले आणि पाने यांनाच गंधाक्षता व नैवेद्य मानून त्यानेच श्री गजाननाची पूजा केली. त्यांनी नैवेद्यही फुलांचाच दाखविला आणि दक्षिणेऐवजी पानेच अर्पण केली. एक जण पुराणिक झाला आणि त्याने आपल्या बालबुद्धीप्रमाणे गजाननाच्या ऐकलेल्या गोष्टी मोठ्या प्रेमाने इतरांस निवेदन केल्या. ते सर्वजण त्या पूजेत इतके निमग्न झाले होते की त्यांना त्या दिवशी तहान भुकेचे सुद्धा स्मरण झाले नाही. घरी त्यांची माता पितरे काळजी करत होती. त्यांना आपली मुले बाळे बल्लाळाच्या नादी लागली असे समजले. त्यामुळे ते रागावून कल्याण वैश्याच्या घरी गेले आणि त्याला म्हणाले, तू आपल्या मुलाला आवर. तुझ्या मुलाच्या संगतीने आमची मुले बिघडली. तो आमच्या मुलांस गावाबाहेर घेऊन जातो आणि तेथे खुळे खेळ करीत असतो. यासाठी तू आपल्या मुलाचा प्रथम बंदोबस्त कर, नाहीतर आम्ही गावच्या अधिकाऱ्याकडे फिर्याद करू. हे आपल्या शेजाऱ्यांचे रागाचे भाषण ऐकून कल्याणालाही मोठा राग आला आणि हाती काठी घेऊन रागाने फणफणत तो गावाबाहेर मुले देवपूजेचा खेळ खेळत होती तेथे गेला. तेथे जाताच प्रथम त्याने मुलांनी उभारलेले काटक्यांचे देऊळ मोडून टाकले आणि हातातील काठी उगारून तो तेथे असलेल्या पोरांवर धावून गेला. त्याला पाहताच एका बल्लाळाखेरीज सर्व मुले पळून गेली. तो मात्र एकटा पित्याच्या हाती लागला, कारण त्यावेळी त्याचे मन देवपूजेमध्ये अत्यंत निमग्न झालेले होते. हाती लागलेल्या बल्लाळावर त्याने आपला राग काढून त्याला इतका चोप दिला की त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. नंतर कल्याणाने त्याला वेलीने एका झाडाला घट्ट बांधले व मुलांनी देव मानलेला दगड फेकून देऊन तो बल्लाळास म्हणाला, कारट्या, आता तुला कोणता देव येऊन सोडवतो आणि तुला खायला देतो ते पाहतो. भृगू सांगतात, अशा रीतीने प्रत्यक्ष आपल्या पोटच्या मुलास झाडाशी बांधून कल्याण घरी गेल्यावर वैश्यपुत्र बल्लाळाने गजाननाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, देवा, तुझे जे पूजन करतात त्यांची संकटे तू नाहीशी करतोस, म्हणून तुला विघ्ननाशक असे म्हणतात. पण मी तुझे पूजन केले म्हणून मला अशी शिक्षा झाली, हा चमत्कार नव्हे का? शेष कदाचित पृथ्वी टाकील, सूर्य कदाचित प्रभेचा त्याग करणार नाही. अशी वेदशास्त्रे पुराणे तुझी कीर्ती गात असता तू मला विसरशील असे होणार नाही. अशा प्रकारे गजाननाची स्तुती करत असता
बल्लाळाला आपल्या पित्याचा मोठा राग आला आणि त्याने त्याला असा शाप दिला की ज्याने माझ्या गजाननाचे मंदिर मोडून टाकले आणि देवाला फेकून दिले तो आंधळा, बहिरा, मुका व कुबडा हो. हे देवा, माझी जर तुझ्या ठिकाणी दृढ भक्ती असेल तर माझे भाषण तू सत्य कर. पित्याने मला मारले व बांधले त्याचे मला मुळीच वाईट वाटत नाही, पण त्याने तुझ्या पूजेचा उच्छेद केला याचा मला राग आला आहे. कोणी झाला तरी तो या जड देहास बांधू शकेल, पण त्याला माझे मन आणि माझी भक्ती यास प्रतिबंध करता यायचे नाही. हे देवा, मी अनन्य बुद्धीने तुझे भजन करीत करीत या अशाश्वत देहाचा त्याग करीन. त्या बल्लाळाची अशी निस्सीम भक्ती अवलोकन करून श्री गजानन त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या रूपाने प्रकट झाले. ज्याप्रमाणे सूर्य उदय पावला म्हणजे काळोख आपोआप नाहीसा होतो, त्याप्रमाणे गजानन प्रकट होताच बल्लाळाची बंधने आपोआप सुटली. मोकळा होताच बल्लाळाने त्या ब्राह्मण रूपधारी गजाननाला साष्टांग नमस्कार घातला. गजाननाच्या कृपायुक्त दृष्टीनेच बल्लाळाच्या अंगावरील जखमा बऱ्या झाल्या आणि उत्तम प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. बल्लाळाने अनेक प्रकारच्या विशेषणांनी गजाननाची स्तुती केली. ती स्तुती ऐकून संतुष्ट झालेल्या गणपतीने त्याला आलिंगन देऊन म्हटले, बाबा रे, माझ्या देवालयाचा भंग केला त्याला नरकप्राप्ती चुकायची नाही. तुझा शापही खरा होईल. इतकेच नव्हे तर आणखी त्याच्या अंगावर दुर्गंधीयुक्त क्षते पडून त्याचा पिता पुढच्या जन्मी त्याला घरातून हाकलून लावील. शिवाय तुला जर काही मागावयाचे असेल तर ते मागून घे. बल्लाळ म्हणाला, देवा, आपण जर मला वर देणारच असाल तर आपल्या ठिकाणी माझी निरंतर भक्ती जडावी आणि आपण या क्षेत्रामध्ये वास करून लोकांची संकटे दूर करावी, एवढा वर मला द्या. गणेश म्हणाले, ठीक आहे, मी या ठिकाणी वास करीन. येथे यात्रेला येणारे भक्तजन माझ्या नावापूर्वी तुझे नाव घेतील आणि येथील माझ्या विभूतीस बल्लाळ विनायक असे नाव प्राप्त होईल. अध्याय 22 समाप्त. श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय 23. बल्लाळाचा उद्धार. भृगू सांगतात, विश्वामित्राच्या मुखाने हे कथानक ऐकून भीम म्हणाला, हे मुने, हे दक्षाचे चरित्र मला फारच आवडले. आता कल्याणाचे पुढे काय झाले ते मला सांगा. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, बल्लाळाने शाप दिल्याबरोबर इकडे लागलीच कल्याणाच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि त्याचे सर्वांग बधीर होऊन तो मुका झाला. त्याची एकाकी अशी अवस्था झालेली पाहून त्याची पत्नी इंदुमती घाबरून गेली. ती पुष्कळ तऱ्हेने शोक करू लागली. इतक्यात पतीने आपल्या पुत्राला अरण्यात झाडाशी बांधून ठेवले आहे असे वर्तमान तिला कोणीतरी सांगितले. ते ऐकताच ती एकदम 4-5 शेजारी बरोबर घेऊन अरण्यात गेली. तेथे सुंदर देवालय तिच्या दृष्टीस पडले आणि तेथे आपला पुत्र गणपतीचे पूजन करीत बसला आहे असे तिने पाहिले. अर्थात तिला पाहिल्याने लोकांनी सांगितलेले वर्तमान खोटे वाटले आणि ती त्यास दोष देऊन म्हणाली, जर लोकांनी मला असे खोटे सांगितले नसते तर पतीला अशा अवस्थेमध्ये सोडून पुत्रस्नेहाने मी तेथे आले नसते. माझा बाळ कसा आनंदाने देवाचे पूजन करीत आहे, पहा तर खरे. असे बोलून तिने चटकन आपल्या पुत्रास आलिंगन दिले. बल्लाळ बंधनापासून मुक्त झाला आणि तेथे भव्य मंदिर निर्माण झाले. हे पाहून इंदुमतीबरोबर आलेल्या लोकांस त्या बालकाच्या अगाध भक्तीचे मोठे कौतुक वाटले. नंतर इंदुमती पुत्रास म्हणाली, मुला, चल आता आपण घरी जाऊया. कशाने ती न कळे पण तुझ्या पित्याची एकाकी दुर्दशा झाली आहे. तू चांगला शहाणा आहेस. यासाठी घरी चल आणि आपल्या पित्याला प्राप्त झालेल्या हीनदशेचा नाश होण्यासाठी एखादा उपाय शोधून काढ. हे लोक सांगतात त्याप्रमाणे कदाचित तुझ्या पित्याने तुला खरोखरच मारले असेलही, तरी तू त्यांच्यावर रागवू नये. हे ऐकून बल्लाळ म्हणाला, कोण कोणता पिता आणि कोण कोणाची माता? माता पिता सर्व काही एक. गजानन. देह गजाननाला अर्पण केल्यापासून मला आता उत्तम ज्ञान प्राप्त झाले आहे. ज्याने देवाचे देऊळ मोडिले आणि देवाला फेकून दिले त्याचे फळ त्याला मिळाले.
मी आता माता पिता कोणी ओळखत नाही. माझे सर्व काही हा गजानन आहे. यासाठी माझ्या स्नेहाचा त्याग करून घरी जा व आपल्या धर्माप्रमाणे पतीची शुश्रूषा कर. हे ऐकून इंदुमती म्हणाली, खरा प्रकार जरी असा आहे तरी तू मजवर कृपा कर आणि तुझ्या पित्याचा संकटातून उद्धार होण्याचा उपाय मला सांग. बल्लाळ म्हणाला, या जन्मी त्याचा उद्धार होणार नाही. पुढच्या जन्मी तू राजकुलामध्ये जन्म घेशील आणि माझा पिता तुझ्या उदरी जन्म पावेल. त्यावेळी तुझे नाव कमला आणि त्याचे नाव दक्ष असेल. या जन्मीच्या पापाने तो उपजल्यापासूनच अंध, बहिरा, मुका व कुबडा होईल. पुढील जन्मातील तुझ्या पतिपुत्राच्या कल्याणासाठी तपश्चर्या करील, पण तिचे फल त्याला प्राप्त होणार नाही. त्यामुळे तो रागावून तुम्हाला घरातून हाकलून लावील. नंतर एका महाभक्ताच्या अंगावरून आलेल्या वायूने त्याचे रोग नाहीसे होतील. पुढे लवकरच तुम्हाला गजाननाचे दर्शन होईल. हे पुत्राचे भविष्य ऐकून इंदुमतीला फार वाईट वाटले, पण त्यातल्या त्यात थोडेसे समाधानही झाले व ती घरी निघून गेली. तोच विमान येऊन बल्लाळ स्वर्गलोकी गमन करता झाला. अध्याय 23 समाप्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.